शेतकरी बंधूंनो, आज आपण केळी पिकामध्ये आलेलो आहोत. आपला बी बूस्ट नावाचा नवीन प्रोडक्ट आलेला आहे आयपीएल बायोलॉजिकल कंपनीचा, जे की ॲक्टिव्हेटर म्हणून स्प्रेडर म्हणून काम करते. पाण्याचा पीएच पण कमी करते. आपण पाहू शकता याचा रिझल्ट. आता केळी पिकावर हे पाणी थांबलेलं आहे. भाऊ आता आपण काय करायलो, काडीने याला टच करायला लागलो. हे थेंब आपली जागेवर आहेत. फुटा लागले का किंवा पसरा लागले का नाही, पूर्ण आपण पान हलवस तर आपण त्याला टच करायला लागलो. काही फरक पडला का नाही. त्याच्यानंतर जर आपण हा प्रोडक्ट फवारणीमध्ये जर वापरला, याचे कसे रिझल्ट दिसतील हे आता आपण तुम्हाला 2 मिनिटात दाखवून देऊ. आपण काय केलं, थेंब घेतला फक्त. आधी आपण पसरलं होतं का ते नाही, आता कसा रिझल्ट आहे पूर्ण पसरून आपण थेंबच टच करायला फक्त. आधी पण आपण टच केलं, काही फरक पडला का नाही. आता पाहू शकता शेतकरी बंधूंनो, एकदम काडीच्या टोकावर किती मिली वापर केला असेल, मिली पण नाही झाला असणार. तर याचा रिझल्ट पाहू शकता. एवढा एक्सलंट रिझल्ट आहे. तर भाऊ हे फवारणीमध्ये वापरायला पाहिजे का? हो, तुम्ही वापरसाल का? वापरेल. कसा रिझल्ट आहे? खूप छान रिझल्ट आहे. हॅलो शेतकरी पूर्ण बंधूंनो, पसरत आहे ते पानं. पाहू शकता. आता एकदम चांगला रिझल्ट मिळायला लागला. वापरू शकता शेतकरी बंधूंनो. हे पान पहा पूर्ण. आता याच पानावर पहा, इथं पूर्ण थेंब साचलेले आहेत. आणि पुन्हा एकदा दाखवा. थांबलेल्या पाण्याला फक्त आपण धक्का लावला की पूर्ण हे पान पसरायला लागलं. जर आपण साध्या काडीचा धक्का लावला तर हे पान पसरत नाही. भाऊ पाहिला रिझल्ट? हो, एक्सलंट रिझल्ट आहे. त्याचा वापर करसाल? 100%. तुमचा ना परिचय द्या. मी अंकुश चंद्रशेखर झापे, रुईखेडचा शेतकरी आहे. यांचा रिझल्ट पाहून असं वाटतं की मला हे फवारणीत वापरायलाच पाहिजे. एकदम चांगला हे पाहू शकता. बाकी भरपूर आपण स्टिकर वापरतो. पूर्ण पान कव्हरेज झालंय. पूर्ण पान कव्हरेज झालेलं आहे. आणि आता हे जर आपण न वापरता, आता उदाहरणार्थ आपण काय करू, आता एक साईड आपण पानाला लावेल नाही. आता या भागाला जर टेकवलं तर पसरत नाही, आणि या भागाला आपल्या काडीला लावेले पा, त्याचा अंश जरी असला तरी इकडून टेकवलं तर काही स्प्रेड होत नाही. पण इकडून या भागाकडून घेतलं की पूर्ण स्प्रेड होते. पंपाला किती वापरायचं? फक्त पंपाले 5 ते 6 मिली. एवढा चांगला प्रोडक्ट. सोबत पाण्याचा पीएच कमी करतो.